दाखवून द्यायचं की आम्ही व्यापारी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. पण ते शक्य नाही. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे, असं मी वारंवार सांगतो. आणि बारामतीत तर आम्ही जिंकतोच आहोत, महाविकास आघाडी, सुप्रियाताई सुळे. आणि बारामतीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, मी सांगतो इथे, विक्रमी मताधिक्यानं सुप्रियाताई सुळे विजयी होत आहेत, विक्रमी मताधिक्यानं. मला सौ सुनेत्रा पवार यांची दया येते, त्यांच्याविषयी मला वाईट वाटतं आहे की त्यांच्या पतिराजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला, एका गृहिणीला. सुप्रियाताईचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे काय ते. आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत. महाराष्ट्रातून म्हणतोय मी, हे चित्र स्पष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. आणखी एक प्रतिष्ठेची लढाई आहे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत. नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल. 3 वेळा आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे. कोकणातही केला आणि मुंबईतही केला. आता ते मोठ्या मैदानात उतरलेत लोकसभेच्या. या कुस्तीतसुद्धा त्यांना चितपट केलं जाईल. विनायक राऊत हे पुन्हा एकदा लोकसभेत जातील. नरेंद्र मोदी येऊ द्या, अमित शहा येऊ द्या, महाराष्ट्राची जनता त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. 10 वर्ष टोप्या लावल्या तेवढा पुरे. आता या राज्याची जनता हे सहन करणार नाही. नरेंद्र मोदींचा विषय तुम्ही काढला. नरेंद्र मोदी मुंबईत सुद्धा आता 12 तारीख आणि 17 तारखेला मी असं ऐकलं की त्यांनी पेडर रोडला त्यांनी घर भाड्याने घेतलं आहे. अमित शहानी बोरिवलीत घर घेतलं आहे भाड्याने, असं कळलं आहे मला. इथेच त्यांना राहायचं आहे ना, दुसरं काम काय त्यांना. मणिपूरला जायला वेळ नाही, काश्मीर खोऱ्यात जायला वेळ नाही. हां, तर महाराष्ट्रात त्यांनी, मला आत्ताच कळलं की त्यांनी, या 2 नेत्यांनी पेडर रोड आणि बोरिवली भागामध्ये घर घेतलं आहे भाड्याने निवडणुका होईपर्यंत. तुम्ही ते किती खुंट्या ठोका, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई या महाराष्ट्रात फार मोठी आहे. आणि तुम्ही किती प्रयत्न केलात अशा प्रकारे हे ऊरबडवे जे आहेत आता आमच्याविषयी बोलत आहेत फोडलेले, त्यांना घेऊन लोक विश्वास ठेवणार नाहीत. मुंबईतल्या जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले असं दिसतंय. कारण त्या 2 सभा मी म्हणतोय, कारण बारामती नंतर आता 5वा टप्पा मुंबईचा येतोय. येऊ द्या ना, मुंबईत आहेत, येऊ द्या ना. मुंबई असेल, ठाणे असेल, भिवंडी असेल, या सर्व जागा शिवसेना जिंकते आहे किंवा महाविकास आघाडी. म्हणजे मुंबईत सर्वाधिक जागा शिवसेनेच्या आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीवर सुद्धा विजयाचा भगवा आम्ही फडकवतोय, लिहून ठेवा. अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही, हे मी वारंवार सांगतो आहे. आणि एकनाथ शिंदे बरं का, यांची मजल भोपळा फोडण्यापर्यंत जाईल का, हे मला आत्ता सांगता येत नाही. मोदी का परिवार या नावाने मतं मागतात, तर कुटुंब टिकवता येईल का, मोदींना परिवार टिकवता येणार का? माननीय शरद पवार साहेबांनी त्याच्यावरती फार चांगलं उत्तर दिलेलं आहे. परिवाराच्या गोष्टी कोणी कराव्यात? जनजीवनामध्ये संसार, परिवार, कुटुंब याच्याशी बांधिलकी आणि नातं जपलं आहे स्वतः, त्यांनी परिवाराच्या गोष्टी कराव्यात. मोदींना भाजपला घाबरून 20 ते 25 आमदार फोडायचे आणि त्यातले काही आमदार आहेत त्यांना जेलमध्ये पाठवायचं. त्याच्या आधीच आम्ही यांचा डाव जो आहे तो हाणून काढले, असं काल मुख्यमंत्री बोलले. बघा, मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे. जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतो, त्याच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता? डरपोक लोक आहेत. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे लोक असतील, हे 1 नंबरचे डरपोक लोक आहेत. हे घाबरून पळालेले लोक आहेत. अटकेच्या भीतीने ईडी CBI भ्रष्टाचारासंदर्भातले खटले त्यांच्यावरचे, या संदर्भात जे घाबरून पळाले, त्याने अशा प्रकारची भाषा करण्याच्यावरती विश्वास कोण ठेवेल?
चला थैंक यू। सर हिंदी में जानना चाहेंगे तीसरे चरण का चुनाव जो है आज है, कुछ ही दिनों में महाराष्ट्र में भी चुनाव होने वाले, किस तरीके से देखते आज महाराष्ट्र में बहुत महत्वपूर्ण लड़ाई चल रही है और लगभग सभी सीटों पर भारतीय जनता पार्टी हार रही है, जिसमें बारामती शामिल है, कोंकण है, रायगढ़ है, म्हाडा है, सोलापुर है। ये सभी सीटों पर वहाँ के जो सांसद है जो 2019 में चुनकर आए थे वो इस बार लोकसभा में नहीं जाएंगे। माँ विकास आघाड़ी के लोग जीत कर आ रहे हैं। तो प्रधानमंत्री ने एक इंटरव्यू में कहा है कि उन्होंने किसी के साथ भेदभाव नहीं किया, सबको सामान्य जो है इम्पोर्टेंस दिया, सबको घर दिया, सबको नहीं दिया, जबकि रोजगार की बात नहीं करी। किस तरीके से देखते नहीं, क्या देखना है, जनता देख रही है ना। प्रधानमंत्री कितने झूठ बोल रहे हैं, ये प्रधानमंत्री अब जनता देख रही है। सभी भ्रष्टाचारी देश के एक साथ लेकर आप पार्टी बना रहे हो और चुनाव लड़ने जा रहे हैं, यही आपकी नीति है। आप ना सच्चाई के साथ आपका रिश्ता है, ना प्रामाणिक है अपने विचारों से। आप 10 साल में अपनी जो जो घोषणाएं की थी, महंगाई हो, गरीबी हो, भ्रष्टाचार हो, आप कितनी इस प्रकार की घोषणा खरी करके दिखाई, मुझे बताइए। तर युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं असं मुख्यमंत्री आणि अजित पवार देखील म्हणतात, लेकिन परराष्ट्र मंत्र्यांनी असा दावा फेटाळला आहे. हा प्रचाराचा विषय झाला आहे. बघा, नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं, ही जी अंधश्रद्धा पसरवलेली आहे भारतीय जनता पक्षानं, त्या संदर्भात आता मला असं वाटतं तुम्हाला जाऊन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घ्यावी लागेल. धन्यवाद.